तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्याची केली पावे देवा, त्याची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, झाली बोला। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारिते। गेल्या 3 दिवसापासून आपण या ओळीवर चर्चा करायसाठी म्हणून ही ओळी घेतली, पण मुळात आपण पहिल्या दिवशीपासून थोडंसं ज्ञानेश्वरीवर, मग काही इतर विषयांवर थोडासा आपण भर दिला। तो का बरं द्यावं लागलं याला त्या परिस्थितीमध्ये मी कारण सांगितलं। आता प्रश्न असा आहे की जी ओवी आपण घेतली त्याच्यावर आपण भाष्यच केलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही। मग आज आपण असं करूया, आपण फक्त या ओवीवरच बोलूया, प्रयत्न करू तसा करायचा। ओवी या उपाधी माझी गुप्त, आपण काल थोडासा बघितलं याचा भाग, उपाधी नावाचा भाग आपण बघत होतो। काही लोकांना उपाधी हा शब्द थोडा विचित्र वाटेल, पण उपाधी प्रत्येकालाच आहे। साहेब, सर, मॅडम हे जे शब्द आहे हे पण मुळात उपाधीच आहेत। तसं पाहिलं तर एखाद्याला सर म्हटलं, त्याच्या नावाच्या पुढे सर लावलं किंवा गुरुजी लावलं, त्याला बरं वाटतं, ती पण उपाधीच आहे। मग या उपाध्या आपण धरून चालण्यापेक्षा उपाधी सोडून चाललेलं जास्त चांगलं आहे। पण हे सहसा जीवाला कळायसाठी महत्प्रयास करावा लागतो, मग त्याला या गोष्टी कळतात की बा या उपाध्या आहेत म्हणून। संसारामध्ये प्रत्येक जीवाला नेहमीच असं वाटत असतं आपल्याला कोणीतरी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे। ही सांसारिक बाजू झाली, बरोबर आहे, पण परमार्थात एक तत्व आहे। परमार्थामध्ये तुम्ही आपली ओळख बनवण्यापेक्षा आपलं स्वतःचं अस्तित्व जर नष्ट करू शकले तर ते परमार्थामध्ये जास्त चांगलं आहे। परमार्थामध्ये अस्तित्व तयार करायचं नसते, तिथे मोठेपणा मिरवायचं नसतो किंवा दाखवायचं नसतं। कीर्तिमुख त्यांचे नारायण ही एक बाजू आहे, पण ती खूप खालच्या पातळीवरची आहे तसं पाहिलं तर, आणि एकदम उच्च पातळीवरची आहे, मधल्यांसाठी काही नाही त्याच्यात। कारण खालच्या पातळीवर मी तुम्हाला सांगितलं ती याच्यासाठी की देव जेव्हा सुरुवातीला हा जीव देवाच्या संबंधाने काही स्वतः साधन करतो तेव्हा देव त्याला हवा देतो, याला म्हणतात प्रसिद्धी। हे कीर्तिमुख त्यांचे नारायण इथून सुरुवात करतो मी। का बरं? आपल्याला संत प्रमाण माहीत आहे, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या। हे देवाला केव्हा करावं लागतं? जेव्हा एखादा जीव आपलं सर्वस्वाचा त्याग करून नवे सर्वस्व बाजूला ठेवून परमात्म्याचा होतो आणि परमात्म्यावर त्या सर्व गोष्टींचा भार तो टाकून देत असतो, त्याचा योगक्षेम देवाला व्हावा लागतो।
पण तिच्यात इतकाच आहे की परंतु राहायला नको. आणि याच गोष्टीसाठी परमात्मा त्याला थोडीशी आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द वापरायचा झाला तर हवा देतो. त्याला थोडीशी प्रसिद्धी, थोडीशी सत्ता, थोडा अधिकार, थोडा पैसा, जिकडे तिकडे मान सन्मान हे परमात्मा त्याला मिळवून देत असतो. कारण हे मिळाल्याने त्याला असं वाटतं आता मी तर स्वतःचं सगळं नाही, माझ्या वर्षावर एवढे लोक पोचल्या जातात. एखादा कीर्तन करत असेल, त्याचे सातत्याने जर कीर्तन राहत असतील तर तो असं समजायला लागतो मी एवढ्या लोकांचा पोशिंदा आहे, हे माझी माणसं आहे. भागवत करत असेल किंवा एखादी कथा करत असेल तर त्याच्यासोबत जे लोक असतात साथीदार, त्याला पण हळूहळू असा गर्व निर्माण व्हायला लागतो की पहा माझ्यासाठी काहीही करतो. कारण असं आहे, समोरचा जो त्याच्या सोबत राहत असतो तो पण त्या अर्थार्जनामुळे त्याला दबून जातो आणि त्याची सेवा करायसाठी स्वतःहून तयार होतो. याला असं वाटतं माझी सेवा करत, त्याची सेवा नसतो करत, तो त्या धनाची सेवा करत असतो. पण त्याच्यामुळे याला उगाच गर्व चढतो, पहा हा माझी सेवा करतो. माझी सेवा किती लोक करतात बघा. असं काही नाही. आजच्या तारखेला लोक इतके व्यावहारिक झाले आहे की त्या व्यावहारिकतेमुळे लोकांना ज्ञान ही कक्षाच माहिती नाही असं म्हणायला हरकत नाही. हा ज्ञान या कक्षेपासून आपण फार लांब जात आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण ज्यांनी 4-10 पुस्तकं वाचलं असतील त्याला असं वाटतं की माझ्यासारखं या जगामध्ये कोणीच नाही आहे आणि म्हणून तो कुठे गेलाय. जसं आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे, एका लागतील पायरे. जेव्हा समोरचा व्यक्ती याला नमस्कार करायला येत असतो तेव्हा याने पण नमस्कार करायला पाहिजे. हा शारीरिक व्याधी असते तर त्याला पर्याय नाही आहे काही, पण त्याच्या व्यतिरिक्त याने पण त्याचे पाय धरायला पाहिजे. पण तसा हा करत नाही. हा विचार करतो मी ज्ञानाने श्रेष्ठ आहे, वयाने श्रेष्ठ आहे म्हणून हा एवढा नमस्कार करत आहे. चूक आहे वास्तविक बघता ते. आणि या चुकांमुळे आतला जो मी पण आहे किंवा माझं पण आहे ते वाढत जातं आणि ते उपाधीपर्यंत पोहोचतं. हे पुढच्या पायरीमधली उपाधी सांगत आहे मी तुम्हाला. खालची उपाधी सुटली, आता पुढची उपाधी सांगू. आणि असं या पुढच्या उपाधीमध्ये सुद्धा मनुष्य आपोआपच फसत जातो आणि मग त्याची हळूहळू घसरण सुरू होऊन जाते. म्हणून मनुष्याने अत्यंत सावधानता बाळगली पाहिजे. सावधानता बाळगणं अत्यावश्यक आहे. जो सावध राहत नाही परमार्थ क्षेत्रामध्ये समजून जातो कुठेतरी गड्ड्यामध्ये जाणार आहे. याला कारण असं आहे, परमार्थ क्षेत्र हे जसं हत्ती आहे. हत्ती तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा हत्ती रस्त्याने चालतो किंवा बसला असेल एका ठिकाणी तरी त्याच्या सोंड्यामधून वारा सुरू असतो सातत्याने आणि तो फुकत असतो. आजूबाजूचा परिसर नेहमी आपल्यापासून स्वच्छ ठेवत असतो. का बरं तो सोंडूने फुकतो? त्याला भय आहे. जरी एवढा मोठा हत्ती आहे तरी तो एका मुंगीच्या त्रासामुळे मरू शकतो हे त्याला माहीत आहे, म्हणून तो सावध आहे. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये येणाऱ्या जीवानी वारंवार सावधानता बाळगली पाहिजे. त्याचं पहिलंच इथे गोम दिलेली आहे, त्याचं नाव आहे उपाधी.
परमार्थासाठी सांगत आहे मी त्या ओवी संदर्भाने बोलत नाही आहे, मी परमार्थासाठी सांगत आहे. ज्याला शुद्ध परमार्थ करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी बोलत आहे मी. एवढं 3 दिवस जे विवेचन केलं, आजचा 4था दिवस आहे, हे जे प्रवचन करत आहे मी, ते पारमार्थिक जीवन जे जगू इच्छितात त्यांच्यासाठी बोलत आहे. ज्यांना परमार्थ सांगून दुसरंच काहीतरी करायचं आहे त्यांना काही सांगितलं नाही तरी चालतं, त्यांचं जीवन चालणारच आहे. कारण असे अनेक जण आहे. नाही 99% लोक त्या क्षेत्रामध्ये मोडतात. कारण हिऱ्याच्या खाणीमध्ये जेव्हा कर्मचारी वर्ग हिरे धुंडाळायला लागतात तेव्हा लक्षावधी गारगोट्या त्यांच्या हातात लागतात. जेव्हा लक्षावधी गारगोट्या फोडतात तेव्हा त्याच्यात एखादा हिरा सापडत असतो. तद्वतच जसं आपला वारकरी संप्रदाय आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक संत लोक, तुम्हाला असं वाटेल की हे महाराज म्हणजे संतच आहे, कारण सगळेच जण आचरण त्या प्रकाराने करायचा प्रयत्न करतात, नाही दाखवण्याचा तरी प्रयत्न करतात. मग अशी जे दाखवणारे लोक आहेत त्यांच्याकडे आपण बघत असताना, जेव्हा, कारण आपण बघणार तर दुरूनच बघणार, जवळ गेलो तरी जास्त जवळ जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं खरं अंतरंग कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्यांना संत मानतो, श्रेष्ठ मानतो. पण प्रश्न असा असतो की ते महाराज जे स्वतः आज अधिकारवाणीने तुम्हाला काही सांगत आहेत ते सुद्धा उपाधीमध्ये अडकलेले आहेत. या उपाधी काही साधारण थोडी आहे, खालपासून वरपर्यंत सगळीकडे अडकतात. आणि देव सर्व ठिकाणी प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. स्वामी रामकृष्ण परमहंस आपल्या सर्वांना विदित आहेत. यांच्याकडे काही फॉरेनर लोक आलेले असताना त्या फॉरेनर लोकांनी तिथे जो पाणी देत आहे त्यांना, अचानक रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला, महाराज हा कोण आहे? आणि रामकृष्ण परमहंस जे सहसा कधी कोणाला शिष्य म्हणत नसत, कारण त्यांना शास्त्राचं ज्ञान होतं, पण तोंडातून निघून गेलं की हा माझा शिष्य आहे. आणि त्या मुलाला शिष्य म्हटल्यामुळे पुढे त्याच्या जीवनामध्ये त्याला कॅन्सर होणार होता, दुर्धर रोग होणार होता. मग आता शिष्य केले, पाप भोगावे गुरुने, कोणत्या जन्मात केलं ते नाही माहिती. मग ते शिष्याचं पाप गुरुला भोगावंच लागतं. त्याच्यामुळे रामकृष्ण परमहंस सारख्या महात्म्याला सुद्धा ते पातक भोगण्यासाठी म्हणून सिद्ध व्हावं लागलं आणि त्याचं ते कॅन्सर नावाचा रोग घ्यावा लागला, कारण शिष्य म्हटलं म्हणून. आज तर अनेक लोक, तुम्ही विचार करा, आज अनेक लोक एक कीर्तन करत नाही, एक भागवत करत नाही, तरी त्याची शिष्य तयार होतात. दुनियाभराचे माळा वाटत फिरत राहतो इकडे तिकडे, या गावात त्या गावात, त्या गावात त्या गावात. नाही, काही महाराज लोकांनी म्हटलं, तो आपला शिष्य थोडी होत असतो, माळ द्यायला काय होते, तो माऊलीचा शिष्य असतो, तो तुकोबारांचा शिष्य असतो, आपला शिष्य थोडी असतो. असं मला एका महाराजांनी म्हटलं पण होतं. पण एकदा चुकून मी त्यांच्यासोबत कीर्तनाला एका गावाला जात असताना मला तहान लागली आणि घरून निघत असताना आम्ही पाण्याची बाटली विसरून गेलो होतो. मग त्या महाराजांनी मला म्हटलं, अरे या गावामध्ये आपण थांबू. मी म्हटलं नाही, आता जाऊ दे, लवकर पोहोचू.
मला तहान लागली आहे. ते म्हणाले, नाही नाही, या गावामध्ये माझे भरपूर शिष्य आहे, मी भरपूर जणांना माळ दिली आहे. मग आता तुम्ही जर म्हणता की माऊली माळ देते किंवा माऊली त्यांचा गुरु आहे किंवा तुकोबाराय एकनाथ महाराज त्यांचे गुरु आहे, तर तुमचे शिष्य झाले कुठून ते? का बरं ही उपाधी आपसुकच लागली आपल्याकडे? कोणी लावली? मनाने लावली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मन कराडे प्रसन्न. मन कशाला प्रसन्न करायचं? कारण मन प्रसन्न केल्याशिवाय ते या जंजाळातून आपल्याला बाहेर काढत नाही. मनाचाच सगळा भाग आहे. म्हणून तर रामदास स्वामींनी मनावर एवढे 209 श्लोक लिहिले, मनाचे श्लोक लिहिले. कशाला? काय गरज आहे? कारण मन सर्व सिद्धींचं कारण आहे. सगळं प्राप्त करण्यासाठी पहिली ही पायरी आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्याच्यात ही पहिलीच पायरी आहे. ते पार केल्यानंतर मग कदाचित जमू शकते एखाद्याला, पण मनच तर पार करता येत नाही. ते मन ज्याला पार करता आलं तो अर्ध जिंकला असं म्हणायला काय हरकत नाही. पुढे पण काही अडचणी बऱ्याच आहेत पुढे, पण पहिले मन तर पार करा. मन पार करू. सगळ्या संतांचे मनावर अभंग आहे, पण आचरणासाठी आम्ही अभंग घेतच नाही. आम्ही फक्त म्हणायसाठी अभंग घेतो. आम्हाला अभंग पाठ आहेत सगळे. आणि आपण विषय बोलत आहे या उपाधिमाची गुप्त चैतन्याचे सर्वगत. मग आता पहिले ते समजून घेतलं पाहिजे. या उपाधिमाची गुप्तामध्ये आपण उपाधी नावाचा विषय फक्त बघत आहे. मी यासाठी वेगळे उदाहरणं तुम्हाला देत आहे की सामान्य जीवनातले आपले उदाहरण आहे. आणि या सामान्य जीवनातल्या उदाहरणावरूनही जर आपण बोध घेत नसू तर मग तर आपण आपला पुष्कळ मोठा घात करून घेत आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. कारण असं आहे, आम्ही त्याच्यातून काही शिकायचा प्रयत्नच केला नाही असं त्याचा अर्थ होईल. वास्तविक बघता असं आपण करायला नको. आपण प्रत्येक गोष्टीपासून जे जे आपल्याला मिळते त्याचा स्वीकार करत गेलं पाहिजे. चांगलं मिळतं. कारण माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, बाळा कान नेहमी आपले उघडे ठेव. कदाचित मी एखाद्या लहान बालकाच्या रूपाने येऊन तुला काहीतरी उपदेश करेल, नेमकं लहान बालक म्हणून तू त्याला सोडून देशील. मग लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं श्रवण करण्यासाठी आपले कान नेहमी उघडे पाहिजे. पण कान उघडे दिसायला असतात, पण ते आतून मात्र पूर्णपणे बंद असतात, कारण त्याला अनेक आवरणांनी झाकून ठेवलेले असते. पहिलं सगळ्यात मोठं आवरण आहे, त्या आवरणाचं नाव आहे अहंकार, गर्व. जसं माऊली म्हणते, नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. काही लोक असं म्हणतात की आम्हाला काय येते, त्याला काहीतरी येते हे कळते म्हणूनच तो असं म्हणतो. त्याला पण ज्ञान ही संज्ञा आहे. तो सज्ञानीच आहे म्हणून तो म्हणतो. कारण ज्याला कळतच नाही मला ज्ञान आहे म्हणून, जो मुळातच अज्ञानी आहे तो सांगू शकत नाही मला काही कळत नाही म्हणून. तो काहीच सांगू शकत नाही. म्हणून मनुष्याने अत्यंत सावध राहिलं पाहिजे.
आपण मधात हा काही भाग बघितला तो याच्यासाठी मी सांगितला. गुरुचा उल्लेख याच्यासाठी केला. वास्तविक बघता मी माझ्या गुरु परंपरेचा काहीही उल्लेख या प्रवचनामध्ये केला नाही. तो यासाठी नव्हता केला. पण आता काहीतरी महत्त्वाची गोष्ट इथे सांगावी लागली. जे दिसत आहे त्याच्यामुळे मला सांगावी लागली, म्हणून सद्गुरूचा उल्लेख करावा लागला. आणि अशा या उपाधीसाठी, वारकरणी उपाधीसाठी, हे उपाधी आपण धारण करतो असं नाही. परमात्म्याने सुद्धा ही उपाधी धारण केलेली आहे. आणि ती उपाधी धारण केलेली असल्यामुळेच जिला माया असं म्हणतात, आपल्याला परमात्म्याचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. याला महत्त्वाचं कारण असं आहे की परमात्मा आपलं खरं स्वरूप दिसू नये म्हणूनच मायेच्या आवरणामध्ये स्वतःला झाकून घेत असतो. म्हणून ही माया दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही, त्याचीच आहे. भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं अनेक वेळा, मम माया. मम म्हणतो तिला, माझी माया, दुसऱ्याची नाही. पण ती माया ओलांडणं दुरापास्त आहे, लक्षात ठेवा. कारण त्या मायेच्या पलीकडे, त्या आवरणाच्या पलीकडे, त्या उपाधीच्या पलीकडे जोपर्यंत जीव सरकत नाही तोपर्यंत त्याला पुढे असणारं जे चैतन्य तत्व आहे, जे मूळ ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाचं दर्शन होत नाही. आपल्याला अभ्यासामध्ये अभ्यास करून वेदांतामध्ये काही काही गोष्टी माहिती आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण हे जे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये आलं पाहिजे, नुसतं बोलण्याचं कामाचं नाही. वेदांताचा कुठलाही सिद्धांत हा प्रवचनासाठी मुळात नाहीच, तो अनुभवासाठी, अनुभूतीसाठी आहे. शिकलं पाहिजे, बरोबर आहे, पण त्या शिक्षणाचा वापर फक्त लोकप्रसिद्धीसाठी जर करत असाल, स्वतःसाठी जर चुकूनही त्याचा वापर होत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही जीवनामध्ये. शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही. म्हणून त्याचा योग्य प्रकारे आपल्या जीवनामध्ये वापर करा आणि तसं जीवन जगा. म्हणजे जे जे प्रज्ञानम ब्रह्म सारखं आहे, अहम ब्रह्मास्मी सारखं आहे, हे आपल्याला स्वतःला कधीतरी अनुभूतीमध्ये आलं पाहिजे. नक्की नुसतं पाठात असलं पाहिजे. जे तुकोबाराय सांगतात ते तुकोबाराय सांगत असलेलं आपल्याला कधीतरी अनुभवात आलं पाहिजे. तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टांनी बुडवायला सांगितलं, हे मोठ्या चवीने सांगतो आम्ही. मुंबईच्या सांगण्यावरून बुडवायला सांगितलं, हे आम्ही मोठ्या चवीने सांगतो. पण तो गाथा वर आल्यानंतर तोच रामेश्वर भट्ट तुकोबारायांचा दास झाला. त्याच रामेश्वर भट्टाची आरती आम्ही रोज म्हणतो तुकोबारायांची, हे नाही सांगित आम्ही कधी. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, हे सांगण्यासाठी आम्हाला स्वतःला लाज वाटते. का बरं? आम्ही कुठेतरी स्वतःला बांधून घेतला या उपाधीमध्ये, परत उपाधी, आणि ते उपाधी सोडत नाही. म्हणून आम्हाला संत तत्व काय आहे ते कळत नाही, कारण आम्ही उपाध्या सोडायला तयारच नाही.
इथे तर माऊली असं म्हणते, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे वस्तू स्फुरे अनिश्चिते वस्तू का मी, असं माऊलीने सांगितलं देवाच्या शब्दामध्ये. पण प्रश्न असा आहे, या उपाधी माझी गुप्त हे कळायसाठी म्हणून पहिली उपाधी आपल्याला पार करता आली पाहिजे ही, आणि ती उपाधी पार केली की मग एका लागतीला पायरे. हे तुकोबरांनी का बरं म्हटलं, कशाला एकमेकाच्या पाया लागायचं आहे? कारण ते समोरचंही ब्रह्म आहे आणि माझ्यातही ब्रह्मच आहे. हे प्रत्यक्षानुभूतीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाया लागत राहायचं आहे, कारण नंतर तर तो पाया लागणारच आहे आपसूक, कारण त्याला ते ब्रह्म दिसणारा, तो जीव दिसतच नाही. पण आज तर अशी कंडिशन आहे की आम्ही स्वतःच ते पालन करत नाही, म्हणून आम्हाला त्याच्या काही गोष्टी प्राप्त होत नाही. जसं स्त्री पुरुष भेद आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं, स्त्री ही चिरंजीव पदामध्ये बोलले एकनाथ महाराज, की स्त्री ही परमार्थ मार्गाला बाधक आहे, म्हणून स्त्रियांचा संग करू नये हे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. आपली आई असेल, बहीण असेल तरी पण नाही. का बरं? मनुष्याला त्याच्यापासून कधीतरी अडचण निर्माण होईल हे एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे. पण मग आता ही प्रायमरी लेवल सांगितल्यानंतर आपण त्या गोष्टीचा स्वीकार केला, ही गोष्ट बरोबर आहे. पण काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात, हे मात्र चूक आहे. विरोध करायचा म्हणून विरोध करू नका, तात्विक विरोध करा. एखादी माऊली जर पारमार्थिक असेल, शुद्ध पारमार्थिक जीवन जगत असेल, तर मग ती स्त्री आहे की पुरुष आहे हा प्रश्नच नाही आहे. उदाहरण देतो मी. एकदा मीराबाई वृंदावनामध्ये आल्या. मग वृंदावनामध्ये आल्यानंतर मीराबाईने सर्व संत महात्म्यांचं दर्शन घेतलं, त्यांची सेवा केली. मग असं दर्शन घेता घेता मीराबाईला असं कळलं एका संतांकडून की एक संत महात्मे एका गुहेमध्ये बसलेले आहे, पण ते स्त्रियांना दर्शन देत नाही, स्त्रियांचं दर्शन घेत नाही. का बरं? स्त्री ही परमार्थ मार्गाला बाधक आहे असं त्यांना शास्त्राने सांगितलं, म्हणून ते स्त्रीशी संबंध ठेवून नाही. मग मीराबाई मुद्दामून तिथे गेली. तिने बाहेरून आवाज दिला मीराबाईने. तिने विचारलं, महाराज मला तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. त्या महाराजांनी सांगितलं, आवाज तर स्त्रीचा वाटतो, तुम्ही कोण आहे? तिने सांगितलं, मी मीराबाई आहे. त्यांनी आतून लगेच सांगितलं, क्षमा करा, मी इथूनच तुम्हाला नमस्कार करतो, मी स्त्रियांना बघत नाही. लगेच बाहेरून मीराबाईंनी आवाज दिला, म्हणजे तुम्ही पुरुष आहे का? कारण जगामध्ये पुरुष तत्व एकच आहे, त्याचं नाव आहे देव. एकच आहे, बाकी सगळे स्त्री आहे. मग जो स्वतःला पुरुष समजतो तो पण स्त्री आहे. मग आता इथे मीराबाईंनी भेद काढून टाकला त्याच्यातला. मीराबाईंनी विचारलं, तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? त्यांच्या लगेच आपल्याकडून घडलेली जी चूक आहे ती लक्षात आली त्यांच्या. त्यांनी बाहेर येऊन मीराबाईचे घट्ट पाय धरले, पुढे त्यांना गुरु बनवलेला आहे.
का बरं एवढा अधिकार द्यावा लागला? याला कारण आहे मीराबाईचं श्रेष्ठत्व, शास्त्राचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान आणि त्याच्यानुसार मीराबाईचं जगणं हे फार महत्त्वाचं आहे. विषय पण महत्त्वाचा आहे. म्हणून स्त्रियांचा राग करण्याच्या ऐवजी, त्यांना डावलण्याच्या ऐवजी ज्ञानकक्षेमध्ये ती स्त्री आहे का पुरुष हा भेद पहिले आपल्या अंतःकरणातून आपण काढला पाहिजे. नाही तर मग व्यासांसारखी अवस्था होऊन जाईल आपली. जसं भागवतामध्ये व्यासांचं सांगितलेलं आहे. महर्षी व्यास आपल्या मुलाच्या मागे धावत आहे, पण मुलाच्या मागे धावणारे महर्षी व्यास तळ्यामध्ये स्नान करणाऱ्या त्या देवकन्यांकडे बघतात. महर्षी व्यासांकडे बघून त्या सर्व गोपिकांनी घाईघाईने आपले वस्त्र परिधान केले आणि हात जोडून उभ्या राहिल्या. कारण अधिकाराने महर्षी व्यास खूप श्रेष्ठ आहे, ज्याला पुस्तकी अधिकार म्हणतात. पण आता इथे बघा, महर्षी व्यासांसारख्या एवढ्या मोठ्या महात्म्याला सुद्धा प्रश्न पडला आहे, या स्त्री आहे आणि मी पुरुष आहे. तो भेद अंतःकरणात ते बाळगून आहेत आणि तो अंतःकरणामध्ये भेद बाळगू नये म्हणूनच त्यांनी प्रश्न विचारला. माझा तरणा बाण 12 वर्षाचा मुलगा नग्न अवस्थेमध्ये इथून समोरून गेला, तेव्हा तुम्हाला लज्जा वाटली नाही? आणि माझ्यासारखा एवढा म्हातारा मनुष्य तुमच्या समोर, ज्यांच्या अंगावर सगळीकडे सुरकुत्या पडल्या आहे, तुमच्या समोरून जात आहे, तेव्हा आता तुम्ही हे म्हणत आहे, तुम्ही आपले वस्त्र परिधान करत आहे आणि माझ्यासमोर लज्जा दाखवत आहे. तेव्हा त्या देवकन्यांनी व्यासांना सांगितलं, व्यासा तुवा केली प्रश्नोक्ती विकल्प आहे तुझे चित्ती, असं एकनाथ महाराज सांगतात. विकल्प अंतःकरणात आहे व्यासांच्या. पहा, उपाधी व्यासांना सुद्धा घेरू नये, मला हे सांगायचं आहे. मग आपण जे अभ्यास करणारे आहे यांनी नेहमी प्रयत्न केला पाहिजे आपण या उपाधीपासून केव्हा दूर राहू. मग हा भेद आपल्यातला केव्हा जाईल? ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे. आत्ताच मोठं उदाहरण आहे. मागच्या वर्षी गुरुवर्य मौदेकर महाराज गेले. एवढा मोठा ज्ञानी महात्मा, पण तो महात्मा सुद्धा एका सेकंदासाठी सुद्धा कधी आपल्याकडे ज्ञान नावाची कक्षा आहे हे कधीही आपल्या मनाला समजू देत नसे. कोणत्याही कीर्तना प्रवचनामध्ये सगळ्यात समोर कोण बसणार तर मौदेकर महाराज बसणार. आणि नवाळा कीर्तनकार जरी कीर्तन करून त्यांच्याजवळ नमस्कार करायला गेला तरी महाराज त्याला नमस्कार करणार. नुसतं नमस्कार नाही. त्या मुलाने विचारलं, महाराज कसं झालं कीर्तन? वा वा, खूप सुंदर कीर्तन झालं, खूप छान सांगितलं तुम्ही. पण कधी असं नाही म्हटलं कोणाला, अरे असं कीर्तन करत असतात का? याला म्हणतात ज्ञानी. पण ती कक्षा आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला फार बदल आपल्यामध्ये करावे लागणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यालाच उपाधी म्हणतात. ती उपाधी सुटली की पुढे खरंच चैतन्य तत्व आहे ते आपल्याला प्रत्येकाला अनुभूतीमध्ये येणार आहे. पण त्याच्यासाठी संत बनावं लागतं.
कारण माऊलींनी पुढे सांगितलं, जोपर्यंत संतत्व येणार नाही तोपर्यंत त्याला त्या चैतन्य तत्वाचं दर्शन होणं शक्य नाही. माऊलींनी इथे सांगितले. म्हणून माऊली तो विषय इथे प्रतिपादन करत असताना माऊली सांगते, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे. काय कोणतं चैतन्य आहे? जे चैतन्य आहे ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तत्वज्ञ जे संत महात्मे. इथे तत्वज्ञ ही भाषा का बरं वापरली? कारण ते कोणीही व्यक्तिशः कोणाला मानत नाही. तात्विकदृष्ट्या त्याचं चिंतन ठेवतात, त्याचा आदर करतात, त्याचं सगळं काही पाहतात. पण असं नाही. कारण असं आहे, व्यक्तिशः मनुष्य बदलू शकतो, पण तत्व एकदा त्याच्या जीवनाची निश्चित झाली की ती बदलू नाही शकत. ज्याने ते तत्व जाणलेलं आहे, तत्वाचा ज्याने अभ्यास केलेला आहे, तो त्याच्यापासून दूर जाणं फार दुरापास्त आहे. एवढं श्रेष्ठत्व त्याला आहे. आणि म्हणून इथे माऊली असं म्हणते, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारिते. तेच तत्व फक्त संत महात्मे स्वीकारतात. ज्याला अनेक अभंगांमध्ये निळोबारायांसारख्यांनी सुद्धा उच्चिष्ट असा शब्द वापरलेला आहे. आपण अभंग म्हणतो नेहमी. मी आता त्याचा फारसा विस्तार करणार नाही. आपण काल्याचे अभंगामध्ये बरेचदा हा विषय सांगतो. काला म्हणजे पण हाच विषय आहे. आणि ते जे परमतत्व आहे, जे चैतन्य तत्व आहे, ते जर आपण स्वीकार केलं नाही आणि इतर सगळं स्वीकार केलं, म्हणजे मायेचा स्वीकार केला, म्हणजे आपली फसगत निश्चित आहे. आणि या चैतन्य तत्वाचा स्वीकार केला म्हणजे आपलं संतत्व निश्चित आहे. या दोन्ही विरुद्ध बाजू आहे. माऊलींनी जसं काय या ओवीबद्दल बोलायसाठी म्हणून ज्ञान दिलं, ते तुमच्या समोर यथामती मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही त्याच्यातलं तुम्हाला तुमच्या हिशोबाने बरं वाटलं ते घ्या, बाकीचं टाकून द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.